आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरज आख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्तगण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण संत महिमाविषयी कथा श्रवण करीत होतो। संतांचा किती महिमा आहे, केवढा महिमा आहे आपल्याला संतांचा? जेवढा सासू सासऱ्यांचा आहे तेवढा आहे का? आहे का हो? एके दिवशी एक सासूबाईंनी नक्की केलं, तिला 3 जावाई होते। तिने नक्की केलं की मला माझ्या 3 जावयांची परीक्षा घ्यायची आहे। मग समुद्राच्या किनारी घेऊन गेली पहिल्याला, आणि समुद्राच्या किनारी पोहोचता बरोबरच सासूबाईने एकदमच काय झालं, त्या समुद्रात उडी मारली। तो पहिल्या नंबरचा जावई होता, त्याला पोहता येत नव्हतं, तरी पण तो कुदला, सासूबाईला वाचवलं। सासूबाई प्रसन्न झाल्या आणि एक मस्त मारुती कार गिफ्ट दिली सासूबाईने की हा माझा पहिला जावई चांगला आहे। दुसऱ्या जावयाला घेऊन गेली समुद्राच्या तटावरती, पुन्हा दुसऱ्या वेळेस समुद्रामध्ये उडी मारली। दुसऱ्या नंबरचा जावई होता, त्याने पण सासूबाईंना वाचवलं। सासूबाई प्रसन्न झाल्या आणि 2 व्हीलर भेट दिली। आता नंबर कोणाचा होता? 3ऱ्या नंबरवाल्याचा। आता त्याला घेऊन समुद्राच्या किनारी गेली। त्याला माहिती होतं की मी हिला कितलंही वाचवलं तरी पण हे काय देणार आहे। पहिल्याला गाडी दिली 4 चाकी, दुसऱ्याला 2 चाकी दिली, म्हणजे आता माझ्या भागावर नक्की सायकलच आहे। सासूबाईने मारली समुद्रामध्ये उडी। याला माहिती होतं की सायकल नको, जाऊ दे म्हणे हिला, आणि डुबून गेली सासूबाई, तर वाचवली नाही काही याने। दुसऱ्या दिवशी सासऱ्यांनी मर्सिडीज गाडी भेट दिली। बरं झालं म्हणे गेली, म्हणे तू वाचवली नाही। या सर्वांना मारुती कार भेटली, कोणाला 2 व्हीलर भेटली, पण याला काय भेटली? मर्सिडीज भेटली। हा, म्हणजे आता तुला नाही समजणार, तुझं लग्न नाही झालं ना अजून, म्हणून तुला नाही समजणार आपण। तर आपल्याला जेवढा आपल्या परिवारजनांचा महिमा आहे, आपल्याला जेवढा सासू सासऱ्यांचा महिमा आहे, तेवढा तरी संतांचा आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। इथे निष्कुळानंद स्वामींनी खूप सुंदर नारदजी भेटले त्या टायमाला वर्णन केलेलं आहे। काल एक कथा आपण अपूर्ण सोडली होती। अक्षरजीवनदासजी स्वामी भुजला वाडी येथे विहिरीवरती आंघोळ करण्यास येत होते, आणि तो नंदी तो दररोज स्वामीकडे बघायचा, आणि स्वामी दररोज त्याला गूळ पोळी खायला देत होते। दररोज 4 वाजले म्हणजे तो नंदी मंदिराकडे दृष्टी करून बसायचा। दररोज स्वामी यायचे आणि त्याला गूळ आणि पोळी खाऊ घालत होते। धीरे धीरे वर्षानुवर्ष नियम चालले। एके दिवशी स्वामीला भगवान घ्यायला आले, आणि स्वामी तर अक्षरधामामध्ये गेले, अक्षरजीवनदासजी स्वामी। आणि ज्यावेळेस स्वामी गेले त्या दिवशी सकाळी आंघोळीला आले नाही, म्हणजे त्या टायमाला त्या नंदीने पाहिलं, म्हणजे समजून गेला की नक्की काहीतरी अघटित घडलेलं आहे। अक्षरजीवनदासजी स्वामी यांना स्मशानभूमीमध्ये जेव्हा घेऊन गेले त्या टायमाला लाकडं पण या नंदीवरती भरून गाड्यामध्ये घेऊन गेले। खूप रडत होता। सत्संगाच्या इतिहासात हा प्रसंग लिहिला आहे। आणि स्वामी गेल्यानंतर दररोज संत आंघोळीला यायचे, गूळ पोळी खायला द्यायचे, पण कधी स्वामी गेल्यानंतर त्यांनी अन्न पण खाल्लं नाही, पाणी पण पिलं नाही। आणि बराबर 13व्या दिवशी न पाणी पिता, काही पण न खाता, बस पूर्ण टाईम रडायचा की माझे गुरु होते ते गुरु गेले। आणि 13व्या दिवशी भगवान स्वामीनारायण त्यांना घ्यायला आले, आणि त्या नंदीला स्वतःच्या अक्षरधामामध्ये घेऊन गेले। तर एक त्याला 4 पाय आहे, त्याला बुद्धी कमी आहे, तरी पण संतांसोबत स्नेह झाला। तर
भगवंताच्या अक्षरधामापर्यंत तो गेला. बाकी स्वर्गातील देवतांना पण दुसऱ्या तिसऱ्या वस्तूसोबत मोह होतो, तर त्याला पशु पक्षीच्या जातीमध्ये पण यावं लागतं. पण संतांसोबत स्नेह झाला तर तो भगवंताच्या धामाचा अधिकारी झाला. संत दर्शनामध्ये एवढा पावर आहे. आणि त्यामध्ये पण स्वामीनारायण संप्रदायाच्या संतांचा महिमा ग्रंथाधारे जर पाहूया तर एवढा या कपड्यांमध्ये शक्ती आहे, एवढी या कपड्यांमध्ये पावर आहे. जोपर्यंत ह्या कपड्यांचे दर्शन कोणाला होत असले तोपर्यंत त्यांचा अंतिम समय पण जवळ आला असला तरी पण त्याला यमदूत घ्यायला येणार असले तरी पण त्याला यमदूत कधीच घ्यायला येत नाही. भगवान स्वामीनारायण यांचे संत लखनौ साईडला सत्संग विचरण करायला गेले होते. त्यामध्ये व्यापकानंद स्वामी एक होते. तर संत विचरण करीत होते. आता पूर्वीचा समय होता, आपल्या गावांच्या बाहेर जसे ओटे आहे, मंदिर न होते, त्या ओट्यांवरती जाऊन संत राहायचे. तर एक गावाला तिथे संत गेले आहे, खूप दिवसपर्यंत भजन करत होते, ओट्यावरती बसले होते. एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला ह्या संतांना पाहून असा भाव झाला की यांना मी माझ्या घरी जेवणासाठी बोलवतो. कारण की आजपर्यंत अनेक संत पाहिले, 2-2, 5-5 किलो सोन्याच्या माळा घालणारे पाहिले, हातामध्ये त्रिशूळ आणि खडक घेऊन फिरणारे पाहिले, मोठ्या मोठ्या जटाधारी संतांना पाहिले, पण असे निर्मळ, पवित्र आणि मधुरभाषी संत हे आजपर्यंत मी पाहिले नाही. म्हणून यांचे माझ्या इथे पावन चरण पडायलाच पाहिजे. आणि त्या ब्राह्मणाने संतांकडे येऊन अशी प्रार्थना केली की तुम्ही माझ्या इथे जेवणासाठी या, मी ब्राह्मण आहे, पवित्र होऊन आणि तुमच्यासाठी भोजन बनवेल, तुम्ही माझ्यावरती कृपा करा, तुम्ही म्हणाल तसं मी करेल, पण जेवणासाठी या. आणि संतांनी त्या पवित्र ब्राह्मणाचा प्रेम भाव पाहून हो सांगितलं. दुसऱ्या दिवशी संत 10-10:30च्या समयावेळेस त्यांच्या घरी गेले. त्या ब्राह्मणाने षोडशोपचार विधीने त्या संतांचं पूजन केलं. आणि त्या ब्राह्मणाचा एक 5 वर्षाचा लहानसा बाळ होता. संत आले त्या टायमाला तो अंगणामध्ये खेळत होता. संतांना घरामध्ये जाऊन आणि नैवेद्य यांनी तयार केला होता, भगवंताच्या समोर ठेवला आणि संतांच्या समोर ठेवला. तेवढ्यामध्ये तो लहानसा मुलगा खेळत खेळत या ब्राह्मणाच्या दुसऱ्या मजल्यावरती खेळत होता. खेळत खेळत तिथे गेला आणि संतांना भोजन करण्याची वेळ, तुलसीपत्र ठेवून आणि संतांनी पहिला घ्रास मुखामध्ये ठेवत जाताच तेवढ्यामध्ये जोराचा आवाज आला वरतून. म्हणजे हा ब्राह्मण वरती धावत गेला. पाहिलं तर 5 वर्षाचा मुलगा पडून गेलाय जमिनीवरती. आणि नाडी चेक करता कळालं की हा तर वारला. रडत रडत खालती आला, संतांकडे हात जोडून बसला की संतांनो, माझी खूप वर्षांपासून इच्छा होती की भगवंताच्या खऱ्या संतांना भोजन करवायचे, तुमच्यासारखे संत मिळाले, पण माझे दुर्भाग्य असे आहे की आज ह्याच वेळेस हा जो आवाज झाला, हा आवाज माझ्या मुलाचा होता. माझा मुलगा वरती खेळता खेळता पडला आणि तो वारला आहे, मला सुतक झालं. आता तुम्ही माझ्या इथे भोजन करू शकणार नाही. मला दुःख ह्या गोष्टीचं नाही की तुम्ही माझा मुलगा वारला, पण दुःख ह्या गोष्टीचं आहे की तुमच्यासारखे संत माझ्या इथून आता जेवण केल्याशिवाय जातील. आणि त्यावेळेला व्यापकानंद स्वामी ते म्हणू लागले, ही गोष्ट कशी आहे की विहिरीमध्ये जर पाणी असलं तर ते कुंडामध्ये येत असतं. ज्याच्या हृदयामध्ये भगवान स्वामीनारायण विराजमान असले मग तो नाही बोलत, त्याच्या वाणीद्वारा भगवान स्वामीनारायण बोलतात. स्वामीच्या हृदयामध्ये भगवान स्वामीनारायण होते. आणि मग व्यापकानंद स्वामी बोलू लागले. व्यापकानंद स्वामी म्हणतात, ताकद नाही आहे कोणाची की जोपर्यंत भगवान स्वामीनारायण यांचे दीक्षित संत या घरामध्ये आहे तोपर्यंत
तुझ्या मुलाचा जीव जाईल की यमदूत येऊन जीव घेऊन जातील. जा म्हणे, व्यवस्थित पाहून घे, त्याचे श्वास चालत असतील. ब्राह्मण म्हणतो, मी स्वामी पाहिलं, पुत्र खतम झालेला आहे म्हणे, माझा मुलगा वारलेला आहे, त्याचे नाडी प्राण सर्व बंद झाले. तेव्हा स्वामींनी सांगितलं की आमच्यावरती विश्वास आहे का तुला? ते म्हणतात पूर्ण विश्वास आहे. ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. आपला सामान्य व्यवहारामध्ये जर आपल्याला कोणावरती विश्वास असला तर आपण त्याचं काम करतो. कोणाचा आपल्यावरती विश्वास असला तर आपण त्याचं काम करून देत असतो. पण जर विश्वास नसला तर आपण सर्व गोष्टी बस हवामध्ये फेकून देत असतो. हा ब्राह्मण म्हणतो की नाही, पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे. तर म्हणे आम्ही सांगू त्यावरती, तर तुम्ही सांगाल त्यावरती पण विश्वास आहे. कित्येक लोक हे डेली आपण कथा करतो, ते कथा कोणती कथा आली त्या करता, पण कशी कथा करताय ते ऐकण्यासाठी जास्त बसता. मनात तर नक्कीच असतं की ऐकल्यानंतर पण तेच म्हणायचं आहे, पण परीक्षा करण्यासाठी बसता. कित्येक लोक म्हणतात आम्ही तर एवढ्या कथा ऐकल्या, एवढ्या पण ऐकल्या, पण तुझ्यात काही फरक पडला नाही, त्याचं काय? डोक्यावर काळे होते, आता सफेद होण्यात आले, ते पण खतम झाले, तरी पण फरक पडत नाही आहे. एवढ्या कथा ऐकून फरक काय झाला? आपल्या गावोगावी नाही, एक जागेवर 15-15, 20-20 कथा होता, पण सुधारा काही होत, ते वाढतं पण कमी काही होत नाही, तर काही फायदा होत नाही. तर हे म्हणतात की विश्वास तर भरपूर आहे तुमच्यावरती, तुम्ही सांगाल त्यावरती पण विश्वास आहे. तर म्हणे आम्ही तुला जो मंत्र सांगतो तुझ्या मुलाच्या कानात जाऊन बोल, स्वामीनारायण स्वामीनारायण त्याच्या कानामध्ये 5 वेळा बोल आणि 5 प्रदक्षिणा त्याचा कर, बघ मग पाय म्हणे काय होतं. ब्राह्मणाला विश्वास, रडत रडत वरती गेला, त्या मुलाच्या कानामध्ये 5 वेळा स्वामीनारायण स्वामीनारायण म्हटलं आणि स्वामीनारायण स्वामीनारायण म्हणत म्हणत प्रदक्षिणा करू लागला. तेवढ्यात तो मुलगा उभा झाला आणि उभा होऊन त्या ब्राह्मणाने जेव्हा पाहिलं खूप आनंद झाला. मुलाचा हात पकडून खालती घेऊन आले आणि व्यापकानंद स्वामीच्या चरणांमध्ये दोघंही पडले की आजपासून तुम्ही म्हणाल, आजपासून तुम्ही आमचे भगवान. व्यापकानंद स्वामी म्हणतात मी भगवान नाही आहे, भगवान तर स्वामीनारायण आहे. आणि व्यापकानंद स्वामींनी त्यांना माळ घातली आणि 5 नियम सांगितले. दारू नाही प्यायची, चोरी नाही करायची, मांस नाही खायचं, कोणाला फसवायचं नाही, ह्या जे नियम आहे हे सर्व सांगितले. आणि सांगितलं की कांदा लसूण नाही खायचा, या सर्व गोष्टी सांगितल्या, काहीच बाकी ठेवलं नाही. आणि मग तुम्ही खरे सत्संगी. अशा प्रकारे संतांच्या माध्यमातून, एक संतामध्ये केवढा पावर असतो ह्या दृष्टांतद्वारा आपल्याला कळतो. त्या व्यक्तीमध्ये नसतो, पण त्याच्या घातलेल्या भगवान स्वामीनारायणच्या चिन्ह स्वरूपांसारख्या कपड्यांमध्ये असतो. तर नारदजीचे दर्शन करता बरोबरच ध्रुवजी महाराज आहे धावत गेले, नारदजींचे चरण पकडले. नारदजी म्हणतात की 5 वर्षाचा खेळण्याचं वय आहे, कुठे चालला आहे, कोण आहे? ध्रुवजी महाराज म्हणतात राजा उत्तानपादचा मुलगा आहे आणि वनामध्ये तप करायला जातो आहे. तेव्हा नारदजी म्हणतात की अरे तुझं तर अजून खेळण्याचं वय आहे, कुठे तप करायला जातो? भयंकर यामध्ये पशुपक्षी आहे. ध्रुवजी म्हणतात तुम्ही सांगाल तर बराबर, नाही तर जातो म्हणे पुढे. मला भगवंताची प्राप्ती होईल असा मंत्र सांगा, कुठे बसून भगवंताचा जाप करू ते सांगा. नारदजींनी सांगितलं त्यांची निष्ठा पाहून की ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा आणि अशा अशा प्रकारे भगवंताची आराधना करा. दोघं हात मस्तकावरती. नारदजी म्हणतात की आमचा तुम्हाला असा आशीर्वाद आहे की लवकरात लवकर तुम्हाला भगवान मिळतील. आणि त्यानंतर ध्रुवजी आहे ते वनामध्ये आले. वनामध्ये येऊन आणि लहानशा 5 वर्षाच्या बाळाने रात्रीला बाथरूमला जायचं असलं ना तर 10 वर्षाचा आपल्याला उठवतो की चल बाथरूमला, नाही तर भूत येतील तिथे. हा 5 वर्षाचा बाळ वनामध्ये जंगलामध्ये एकला, हिंसक प्राणी
स्वामींनी वर्णन केलं आहे कशी परिस्थिती होती. 5 वरसना एक पगे उभा अचड अडगथई, बहुबलावू आवे बिवरावा तेने बिवरावे बिवे नाही. स्वामी म्हणतात की 5 वर्षाचा बाळ होता. जेवढे तुम्ही मनाने निर्बळ, जेवढे तुम्ही लहान, तेवढे अमुक जे अभद्र वस्तू जे असतात, जे अशुभ वस्तू असतात, त्या तुम्हाला जास्त घाबरवत असतात. कोणी जर वारंवार अशा अमुक जागेवरतून निघता वेळेस मागे पुढे पाहत असला तर त्याला मग ती वस्तू जास्त घाबरवते. ते पान हालत नसलं तरी पण ते पानं हालतं मग त्याच टायमाला हवेने. तर लहानशे 5 वर्षाचे ध्रुवजी जेव्हा वनामध्ये राहून तप करू लागले तेव्हा अनेक त्यांच्यावरती संकट आले. जे अभद्र वस्तू होत्या, अशुभ वस्तू होत्या, त्यांना त्रास देऊ लागले. त्यामध्ये अनेक प्रकारचे वाघ, त्यामध्ये लांडगे, भूत, प्रेत, राक्षस, राक्षसी, वैताल, वैताली हे सर्व जोरजोराने आवाज करायचे आणि ध्रुवजींची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करायचे. पण ध्रुवजी एक पायावरती उभे राहून आकाशामध्ये हात करून ओम नमो भगवते वासुदेवाय तप करू लागले. पहिला महिना, संपूर्ण पहिल्या महिन्यापर्यंत ध्रुवजी महाराजांनी अशा प्रकारे तप केलं. 3 दिवसापर्यंत ध्यानस्थ व्हायचे. आज बसले म्हणजे 3 दिवसानंतर डोळे खोलायचे आणि डोळे खोलल्यानंतर वनामध्ये काय भेटणार आहे? पिझ्झा भेटणार होत्या का? नाही. पाणीपुरी भेटणार होती का? नाही. तिथे तर बोर की आंबे की कैरी जे भेटलं ते भेटलं. ते फळ फूल खाऊन आणि पहिल्या महिन्यापर्यंत अशा प्रकारे तप केलं. 3 दिवसांपर्यंत तप करायचे आणि 3 दिवसानंतर जागृत होऊन काहीतरी मिळालं ते खायचे. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांपर्यंत एक सोबत तप करू लागले. आपली तप करण्याची पद्धत यामध्ये शिकवतात. आपल्याकडे आहे की श्रावण महिना आला म्हणजे पुरा कोरा काढता, पाण्यावरच फक्त, चहावरच फक्त. तप तसं नाही. मी एक प्रसंग ऐकला होता की उपवास सुटले श्रावण महिन्याचे आणि पहिल्याच दिवशी त्या उपवास करणाऱ्यांनी एवढं जेवण केलं की त्याच दिवशी तो खतम होऊन गेला. उपवास सोडण्याचा पण एक पद्धती असते की तू पहिल्या दिवशी खिचडी खा, दुसऱ्या दिवशी थोडे मग खा, धीरे धीरे रेग्युलर जो आहार आहे तो आपण करू शकतो. प्रल्हाद ध्रुवजी महाराजांनी काय केलं? पहिले 3 दिवसांपर्यंत तप केलं. आता 6 दिवसांपर्यंत करू लागले आणि बोर की फळ न खाता जे पण फूल मिळाले, पानं मिळाले, ते पानं खाऊन उपवास करू लागले. 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांपर्यंत तप करायचे. आज बसले तर 9 दिवसानंतर डोळे खोलून आणि त्यानंतर फक्त जळपान करायचे, पुन्हा बसून जायचे. 9 दिवसांपर्यंत पुन्हा तप करायचे. पुन्हा 9 दिवसानंतर डोळे खुलले म्हणजे पुन्हा जळपान करायचे. 4थ्या महिन्यामध्ये 12 दिवसांपर्यंत ध्रुवजी महाराज तप करायचे. डोळे बंद झाले. आपलं तर सकाळी 5 मिनिटाची मानसी पूजा असते, तेवढ्यामध्ये पण मोबाईलमध्ये काय आलं, आजूबाजूला काय होत आहे, चहा ठेवली आहे, गरम झाली की थंडी झाली, अमुक असतात की मी पूजा करायला बसला म्हणजे चहा येऊन जायला पाहिजे. मग तो पूजा करता करता चहा पितो. तसे न होते. 12 दिवसांपर्यंत तप करायचे आणि पाण्यावरती आलेलं जे फीण असतं, एक फेस असतो पाण्यावर, त्याचा तो पाण्यावरचा फेस प्यायचे, खायचे आणि 4 महिन्यापर्यंत अशा प्रकारे तप केलं. पुढील कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय.